श्री स्वामी समर्थ दोस्त, कसे आहात? चांगले आहेत ना? तर हे बघा, आज मी बनवले डोनट आणि किती मऊ आणि खूप सुंदर झाले. हे बघा, तुम्हाला मी दाखवलं, तोडून दाखवलं. एकदम मऊ आहे, आतमध्ये पण एकदम कापसासारखं मऊ आणि किती छान फुलले पण आहेत. तर चला बघूया कसे बनवले ते दाखवते तुम्हाला. त्याच्यासाठी मी इथे ईस्ट घेतलेलं आहे. हे मी जवळजवळ 1.5 चम्मच ईस्ट घेतलेलं आहे. ते मी कोमट दुधामध्ये मिक्स करेल. इथं मी 1 चम्मच 2 चम्मच साखर टाकली आणि त्याच्यानंतर मग याच्यात मी कोमट म्हणजे थोडंसं नॉर्मल गरम केलं दूध आणि ते टाकलं. आणि ईस्ट किती घेतलं त्याच्यावर आपण डिपेंड आहे दूध किती घ्यायचं. मी आता भरपूर ईस्ट घेतलं होतं म्हणून मी तेवढं दूध घेतलेलं आहे. आणि हे मॅरिनेट होण्याकरता आपण एक साईडला ठेवून देऊ. पण हे आधी चांगलं मिक्स करायचं. हे आता मी झाकून कमीत कमी 1 तासासाठी मी साईडला ठेवेल आणि 1 तासानंतर मग मी परत चेक करेल. तर इथं आपला 1 तास झालेला आहे. मी चला मग दाखवते की कसं झालं ते. हे बघा, मस्तपैकी किती फुललं बघा, वाटी पूर्ण भरून आलेली आहे ईदची. तर चला मग आता मी हे साईडला ठेवते आणि त्याच्यानंतर इथं घेते मैदा. मी हा जवळजवळ 2 कप हा मैदा घेते. हे बघा, हा जो मेजरमेंट आहे माझं त्याचे 2 कप घेणारे. 2 कप मैदा घेईल आणि तो चाळून घेईल. मैदा कधीही चाळून घेत जा, कारण की त्याच्यात घाण निघायची शक्यता असते. दुकानात असतो तो, दुकानातला बी हे असतं. तर मग हे कधीही चाळून घ्यायचं. तुम्ही केक बनवा या कुठलेही बेकिंगचे आयटम बनवायचं असलं तर तुम्ही मैदा चाळूनच घेत जा. तर इथं मी आता चांगल्यापैकी चाळून घेतलेला आहे आणि ते काही निघालं तर नाही आहे, पण मग तो आता मी साईडला ठेवते. तर तिथंच मी आता त्याच्यातच पिठी साखर घेईल. पिठी साखर बी मी 1 कप घेते. 2 कप मैदा घेतला तर मी 1 कप साखर घेते. इथं तुम्ही कमी या जास्त करू शकता, कमी करू शकता तुम्हाला आवडेल तर, आणि तुम्हाला वाटलं जास्त तर जास्त बी तुम्ही घेऊ शकता आणि घेऊ शकता. तर इथं मी आता पिठी साखर बी चाळून घेतली आहे बघा. थोडेसे लावून गेले होते कडे. तर त्यानंतर मग मी याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकते, जो आपण केकला वापरतो. तो मी 1 चम्मच घेतलेला आहे आणि 1-1.5 चम्मच घेतलेला आहे. 1.5 चम्मच घेतला आणि त्याच्यानंतर मग थोडासा खायचा सोडा असतो तोही 1 चम्मच घेईल. 1 तर अर्धा चम्मच घेईल, कारण की तो नाही जास्त घ्यायचा. आपण बेकिंग सोडा बी टाकलेला आहे, ईस्ट बी आहे, म्हणून मग तो अर्धा चम्मच घेतलेला आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं. मीठ पण चांगलं हे करायचं. नंतर मग हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगल्यापैकी. आणि याच्यात मग याच्यात तुम्ही बटर या तूप पण वापरू शकता. पण मग मी इथं आज काहीच वापरत नाही. बिगर बटरचं बनवायचं आहे की कसं येतं बघू. तर तुम्ही अगर तुम्हाला बटर वापरायचं असेल तर तुम्ही इथं बटर वापरू शकता. पण मी बटर नाही वापरते. आज मी बिगर बटरचं बनवणार आहे. तर इथं मी जे आपण लॅमिनेट करायला ठेवलं होतं ते मी घेतलेलं आहे आणि ते चांगलं वाटीतलं काढून घेतलं आणि नंतर मग हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे वाटीतलं मी सगळं काढून घेतलं आणि हे मी आता चांगलं मिक्स करून घेईल. आधी हात चम्मचने केलं, नंतर मग हाताने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. जेवढं तुम्ही चांगलं मिक्स करून घेणार तेवढं ते डो चांगला येईल आणि तो डो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही चांगला मळून घेणार तेवढा तो आपलं डोनट चांगलं येतं आणि मऊसर येतं. जेवढं तुम्ही डोनट मैद्याला म्हणजे डोला जेवढी मेहनत घेणार तेवढं ते डो सुंदर येईल आणि डोनट छान येतील. बेकिंगचा कुठला आयटम असतो तो चांगला येतो. फक्त तुम्ही जे डो आपण बनवतो तो व्यवस्थित करा. तुम्ही व्यवस्थित मळा तो आणि टेप अगर तुम्ही
स्टेप अनुसार कधी अगर तुम्ही बेकिंगचं कुठलंही आयटम केलं तर तुमचा केक बी आणि डोनट बी खूप छान येतील. हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही आता मी थोडं थोडं पाणी टाकून तो डो तयार करून घेईल मस्तपैकी. आणि जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला, जास्त हे पण नाही करायचं आहे, कारण की थोडासा मऊसर ठेवायचा आहे, पण मग खूप मऊ नाही ठेवायचा आहे, थोडासा हलकाच राहू द्यायचा आहे. बघा इथं माझ्यापैकी बऱ्यापैकी डो मस्तपैकी आहे. बघा इथं आता मी काहीच टाकणार नाही, पाणी वगैरे काही टाकणार नाही. हे बघा मस्तपैकी एक जीव झालेला आहे. आणि तो बघा इथं मी माझं पूर्ण कणिक मळून घेतली आणि अजून थोडीशी मेहनत करेल त्याला. आणि नंतर मग एका याच्यात ठेवून देईल मी तो याला. थोडा वेळ आपण तो 1-1.5 तास तो साईडला ठेवू. 1-1.5 तासाने मग मी तुम्हाला परत दाखवलेल की काय करायचं. मी इथं कुकर घेतला आणि कुकरला तेल लावून घ्यायचं आणि तो कुकर एक पॅक करून घ्यायचा, ज्याच्याकडून त्याच्या हवा जाणार नाही याची काळजी घ्यायची. हवा नको जायला म्हणून मग ते आपल्याला हे करून घ्यायचं. तर इथं मी आता बघा मस्तपैकी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याला कुकरमध्ये तो ठेवून देईल, म्हणजे ते खाली चिटकायला नको त्याच्यासाठी तेल लावायचं असतं, बाकी काहीच नाही. तर मी हे 1-1.5 तासासाठी जवळजवळ 1-1.5-2 ताससाठी हे मी साईडला ठेवेल. आणि जोपर्यंत हे होतं आहे तोपर्यंत मी चॉकलेट मेल्ट करून घेईल. तर इथं माझे आता जवळजवळ 2 तास झालेले आहेत. मग मी 2 तासांनी ओपन करते आता. चला मग बघूया कसा झाला तो. हे बघा जवळजवळ 2 तास झालेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान फुलून आलेलं आहे, खूप सुंदर आलेलं आहे बघा साईडने. आता इथं थोडंसं पीठ टाकायचं आणि नंतर मग त्याच्यातली सगळी हवा आहे ना ती काढून घ्यायची. आणि तो मग आपण आता परातमध्ये काढून परत त्याची हे करून घ्यायचं, मॅश करून घ्यायचं चांगल्यापैकी. जेवढा तुम्ही त्याला मॅश करणार तेवढा तो डो अजून फुलेल आणि अजून हे होईल तो. हे बघा इथं मस्तपैकी अजून मी मळून घेते चांगल्यापैकी. आणि मी पहिलेही सांगितलं, तुम्ही डो मळताना जेवढी मेहनत घेणार तेवढं ती चांगलं लागेल आणि टेस्टी येईल. हे बघा मस्तपैकी हे बघा तुम्ही बघू शकता. मी अजून तो चांगला जो चोळते ना तो 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 मस्तपैकी अजून फुलतो आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे. तर आता याच्यानंतर मी थोडंसं आपटून घेईल त्याला, कारण की तो थोडंसं लेग्स व्हायला पाहिजे, म्हणून सैल व्हायला पाहिजे. हे बघा मस्तपैकी आहे, पण इतका मऊ झालेला आहे डो, खूप छान झालेला आहे मस्तपैकी. आता याला मी हे करून घेईल आणि मस्तपैकी हे बघा मस्तपैकी हे बघा किती छान झालं, इतकं मऊ झालेलं आहे ना, खूप सुंदर झाला डो माझा. आणि आता डोनट बी तेवढे मऊ येतील. जेवढी आपली डो चांगला मऊ झाला ना तेवढा डोनट बी आपले मऊ होतात आणि खूप सुंदर लागतात, ते खूप टेस्टी येतात. आता इथं मी ना थोडंसं हे अजून हे करते आणि नंतर मग याचे गोळे तयार करून घेईल. 3-4 गोळे घेईल आणि त्याचे हे करून घेईल, भाग करून घेईल. आणि नंतर मग तुम्हाला लाटून पण दाखवते आणि कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर चला मग आता पुढचं भाग बघूया, पुढं काय करायचं ते तुम्हाला दाखवते. इथं बघा मी 4 मस्त मिडियममध्ये घेतलेले. आता इथं मी पोळपाट घेतलं, पोळपाटावर मस्तपैकी लाटून घेईल. लाटायला थोडंसं जड जाते बघा, खाली चिटकेल ते. मग तुम्ही ना अगर खाली चिटकत असेल तर थोडंसं तेल या मैदा लावून घेऊ शकतात. मैदाच लावा, तेल लोका लावा. मैदा लावून घ्यायचा थोडासा आणि मग परत लाटायला घ्यायचं आणि मस्तपैकी जास्त जाड ना जास्त बारीक मिडियममध्ये लाटून घ्यायचं आहे. थोडंसं लाटायला हे जातं, ते गोळा होतं, कारण की खूपच मऊ झालेला आहे तो माझा, अगदी याच्यासारखा. हे बघा ह्या पद्धतीने मस्तपैकी आपण लाटून घ्यायचं आहे, खूप सुंदर. आणि लाटायला बी काही खूप जड जात नाही, एकदम मऊसर आहे. हे बघा ह्या पद्धतीने एवढी जाड ठेवलेली मी. आता इथं मी छोटा घेतला होता म्हणून छोटी पोळी झाली.
याच्यात जवळजवळ माझे 2 होतील किंवा एकच होतोय. ठीक आहे, काही हरकत नाही. आता इथं बघा मी मस्तपैकी इथं माझी छोटी वाटी होती, ते वाटीचं माप घेतलं आणि मी ना माझं केकचं ते पाउच हे होतं त्याचं हे घेतलं आणि त्याच्याने मी हे डोनटचा आकार दिला आहे. बघा किती छान झालं की नाही. केक बनवायचं ते डिझाईन त्याच्याने हे बघा मस्तपैकी आकार झाला की नाही डोनटचा. असंही तुम्ही काही एक छोटी वाटी घेऊन तुम्ही डोनटचा आकार देऊ शकता. काहीही घ्या तुम्ही, त्याच्याने तुम्ही डोनटचा आकार घेऊ शकता. आता त्यानंतर मी दुसरी पोळी लाटली, त्याच्यात पण हे बघा किती होतील, याच्यात बी 3 होऊन जातील छोटे छोटे. आणि मस्तपैकी मी हे करून घेईल. हे बघा खूप सुंदर झालेलं आहे. इथं थोडेसे अर्धे झालेले आहेत, पण ठीक आहे, काय हरकत नाही. अर्धे का असे ना, पण आपलं मस्तपैकी झालेलं आहे. हे बघा मी परत एकदा काढून घेतलं, कारण ते ना व्यवस्थित झालेलं नव्हतं, निघालं नव्हतं. तर हे बघा हे मी आता हे साईडचं काढून गेलं आणि मधलं हे बघा ते त्याच्याने खूप सुंदर झाले. हे बघा खूप सुंदर झाले डोनट माझे. आकार बी छान आलेला आहे आणि उचलायच्या वेळेस थोडासा आकार बिघडून जातोय. पण याच्यासाठी मग मी एक टेक्निक पण वापरले, ते बी मी तुम्हाला सांगते. हे बघा किती छान झालं की नाही. खाली थोडंसं चिटकतं तर तुम्ही मैदा जास्त लावत जा. हे बघा माझा मैदा कमी झाला तर ते थोडासा आकार बदलला त्याचा, कारण की खाली चिटकलं ते. तर इथं मी अजून एक पोळी लाटून घेतली, त्याची मी तुम्हाला करून दाखवते. हे बघा मस्तपैकी तुम्हाला 3-4 मी करून दाखवले आहेत. त्या पद्धतीने नक्की करा आणि तुम्ही ट्राय करा. डोनट खूप सुंदर लागतात, लहान पोरांना खूप आवडतात. माझ्या रोहनला तर खूप रोहनला आणि माझ्या भावाचा मुलगा आलेला होता साई, दोघांना खूप आवडले डोनट. ते म्हणे आत्या अजून बनव, असं हे होतं. तर इथं माझे आता डोनट हे बघा या पद्धतीने तयार झालेले आहेत. हे बघा मी ना खाली बेकिंग पेपर ठेवलेला आहे. बेकिंग पेपरमध्ये त्याच्याने आकार आपला बदलणार नाही. बेकिंग पेपरवर ठेवले का त्याच्याने आकार व्यवस्थित राहतो आणि इकडं तिकडं होत नाही. मला मी पहिले सांगितलं होतं की उचलताना थोडासा आकार बदलतोय. तर इथं आता मी तेल गरम करायला ठेवलं. तेल आधी चेक करून घेते. तेल ना जास्त गरम पाहिजे ना जास्त हे. माझं आधी सुरुवातीला खूप गरम तेल होते, तर थोडं जास्त लाल होऊन जात होते. पण नंतर मी एकदम मंद गॅसवर तळले तर मस्तपैकी झाले ते. आता इथं मी तेल चांगलं माझं गरम झालेलं आहे. इथं मी डोनट टाकते. हे बघा खूप सुंदर आहे. बघा किती छान फुलून येतील बघा तुम्ही. आधी मी एकच तळते, मग नंतर तुम्हाला 2-2 तळून दाखवते. हे बघा किती छान फुलून आला की नाही. मस्त गोल्डन फ्राय होऊ द्यायचं, जास्त लाल बी नाही जास्त हे पण नाही. हे बघा मस्तपैकी झालेले आहेत आपले. हे बघा मस्तपैकी एक साईडने तळून घ्यायचं, मग नंतर चेंज करायची. आणि हे बघा मस्तपैकी असे गोल्डन फ्राय करून घ्यायचे, ना जास्त लाल ना जास्त हे होऊ द्यायचं. हे बघा मस्तपैकी असे बघा किती छान फुललेले आहेत. बापरे किती सुंदर झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. अजून थोडंसं गोल्डन होऊ देऊ आणि नंतर मग आपण त्याला काढून घेऊ. तर इथं हे बघा मस्तपैकी झालेलं आहे. हे मी आता साईडला काढून घेते आणि नंतर ह्याच पद्धतीने मी आता सगळे डोनट एक 2-2 करून तळून घेईल. तुम्ही 2-2 तेल कमी असेल तर 2-2 एक तळून घ्या, कारण की नाही तर मग ते चेंज करायच्या वेळेस, काढायच्या वेळेस, हलवायच्या वेळेस तुमचा आकार बदलू शकतो, तुटू शकतात. याच्यासाठी 2-2च तळा. माझं तर म्हणणं तर मी एकच तळून घेते. तर या पद्धतीने तुम्ही मस्तपैकी डोनट माझेही तयार होत आहे. खूप सुंदर कलर येतोय त्यांना. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन कलर आलेला आहे. ह्याच पद्धतीने मस्तपैकी लाईट गोल्डन कलर होऊ द्या
आणि मस्तपैकी नंतर काढून घ्या. खूप सुंदर फुललेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान फुलला डोनट आणि अगदी मऊ झालेले होते डोनट. खूप सुंदर झाले होते. तर ह्याच पद्धतीने मी अजून सगळे तळून घेते आणि मग नंतर मग त्यांना चॉकलेटमध्ये डिप करायचं. हे बघा किती छान फुलतायत. तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी जसं त्यांना काही पंख हे लागले की ते लगेच असे फुलून येत आहेत. खूप सुंदर झाले होते डोनट. आणि इथं मी आता एक एक्स्ट्रा टाकलं. मी तेल वाढवलं, इथं मी एक एक्स्ट्रा टाकून दिला. तर ठीक आहे बघा, ते तेल जास्त गरम झालेलं आहे. ते लाल होऊन गेला बघा, खूप जास्त लाल झाला. तर मी तो आता लवकर काढून घेईल, कारण की मग जास्त लाल बी नाही चालणार. तो ते तसं दिसायला चांगला दिसतो, तो काही हे नाही, पण मग जास्त लाल दिसायला चांगला नाही वाटणार. खायला तर चांगलाच लागेल, तो खायला खराब नाही लागणार, पण ते दिसायला नाही चांगला. तर हे हा पण मी काढून घेतलेला आहे. तर याच पद्धतीने आता मी अजून तळून घेते बाकीचे बी. हे बघा मस्तपैकी किती छान फुलत आहेत. मला तर असं होऊन गेलं किती तळून किती नाही तळू. तुम्ही बघू शकता याच पद्धतीने मस्तपैकी तळून घ्यायचे. आणि डोनट बनवणं काही खूप कठीण नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मुलांना खाऊ घाला, स्वतःही खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ट्राय केले का नाही. तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी मला तुमचे कमेंटची वाट पाहते. तुम्ही कमेंट नाही करत, प्लीज कमेंट करा, लाईक करा. तर हे बघा ह्या पद्धतीने मी आता सगळे तळून घेते. आणि हे बघा मस्तपैकी झालेले, खूप सुंदर झाले होते माझे डोनट. म्हणजे खूप सुंदर झाले, काय सांगणार. आता हे बघा या पद्धतीने मस्तपैकी तळून घ्यायचे. आता शेवटचा आहे. हे बघा किती छान फुलत आहे. ते बघितलं का तुम्ही? किती छान, अगदी मऊ आणि अगदी म्हणजे काही जास्त करायची गरज नाही. आणि मी गॅस एकदम मिडम गॅस ठेवलेला आहे, जास्त फुल गॅस केलेला नाही आहे. कारण की जास्त फुल गॅस केला तर ते जळू शकतं. याचे फुल गॅसवर तळले तर मध्ये कच्चे राहून जातील आणि बाहेर शिजून जातील, असं होऊन जाईल. याच्यासाठी मध्यम मिडम गॅसवर तळायचे आहेत हे. आणि खूप सुंदर लागतात. तेल एकदा गरम झालं म्हणजे काही टेन्शन नाही आहे. पण मग एकदा तुम्ही चांगलं तेल गरम करा आणि मगच त्याच्यात कुठलीही वस्तू तळत जा. खूप सुंदर झालेले आहे बघा, तुम्ही बघू शकता किती छान झालेले डोनट. खूप सुंदर म्हणजे एकदम खूप सुंदर झालेले. ते बघा तुम्ही बघू शकता. आता मी हे तुमच्याबरोबर शेअर केले ते. हे बघा खूप सुंदर झाले. याचा थोडासा आकार चेंज झाला माझा, ते उचलताना थोडासा चेंज होऊन जातो, नाही तर मग अगदी एकदम व्यवस्थित आलेले. तुम्ही तर बघू शकता एवढे मी तळले. आता एवढे हे केले, मस्तपैकी झाले. आता इथं माझे तळून झालेले. तिथे सगळी इथं मी चॉकलेट मेल्ट करून घेतलेली, डबल बॉईल करून. आणि याच्यात मी सगळे डोनट टिप करते. आता माझे जो डेकोरेशनसाठी फक्त चॉकलेट आहे म्हणून मी चॉकलेटच टाकते. तुमच्याकडं ते चॉकलेट बॉल वगैरे असते तेही तुम्ही डेकोरेशन खूप प्रकारे करू शकता. तुम्ही व्हाईट चॉकलेट वापरू शकता, डार्क चॉकलेट वापरू शकता. डेकोरेशनसाठी तुम्ही कुठलेही चॉकलेट वापरू शकता. इथं माझ्याजवळ जी चॉकलेट होती तीच वापरते माझ्याजवळ. ही माझ्याजवळ डेलीमेटची चॉकलेट होती, ती मी मेल्ट करून ती वापरते. आणि अजून परत एकदा मी डोनट बनवेल का तेव्हा जास्त डेकोरेशन करून तुमच्यासोबत शेअर करेन. तर हे बघा ह्या पद्धतीने माझे डोनट सगळे मी आता चॉकलेटमध्ये डिप करून घेते. आणि खूप सुंदर झालेले, अगदी खूप सुंदर वाटत आहे. मला तर की आवडले ना, खूप सुंदर. लोहनने खाल्ले, माझ्या भाच्याने खाल्ले, साईने खाल्ले, सगळ्यांनी खाल्ले, माझ्या मिस्टरांनी पण खाल्ले, माझे
वहिनींनी पण खाल्ले, त्यांनाही खूप आवडले ते चॉकलेट डोनट. तर हे बघा खूप सुंदर वाटतंय, किती छान झाले की नाही. असेच डोनट यायला पाहिजे आणि यालाच डोनट म्हणतात. किती सुंदर आकार आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर इथं मी आता आहे ना बेकिंग पेपर होते त्याच्यावरच ठेवलेले आहेत, कारण की ते एक्स्ट्रा चॉकलेट खाली निघून जाईल आणि जेवढी आपल्याला हे तेवढीच हे करणार. आणि इथं मी ना थोडीशी डिझाईन करून दाखवते तुम्हाला चम्मचने. एवढी खास झाली नाही तरी ती खूप हे झाले पतंग. हे बघा याच्या पद्धतीने तुम्ही रेषा रेषा करू शकता चॉकलेटने. आणि नाही तर मग आपलं एक कोन असतो ना आपला याचा बेकिंग कोन नसतो ना, त्याच्यात बी तुम्ही टाकून चॉकलेटची डिझाईन बनवू शकतात. हे बघा ह्या पद्धतीने खूप सुंदर झाली चॉकलेटची ही डिझाईन माझी. ह्या पद्धतीने पण तुम्ही डिझाईन बनवू शकता तुम्हाला आवडेल तशी. हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान डिझाईन पण झाली. मी नंतर मग याला थोड्या फ्रीजमध्ये ठेवली, म्हणजे ती डिझाईन सेट होऊन जाईल आणि छान दिसेल. तर ह्या पद्धतीने माझे डोनट झाले. हे बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते, खूप सुंदर झालेलं आहे बघा, किती मऊ झालेलं आहे आतमधून, अगदी मऊसर आहे, गादीसारखे फुटलेले आहेत, खूप सुंदर आहे आणि जाळीदार आहे केकसारखे. तर माझी ही डोनटची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला हे डोनट कसे वाटले. हे बघा इथं मी चॉकलेटमध्ये डिप करून तुम्हाला दाखवलेले, ते बघ किती छान आहेत की नाही छान. तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बाय. श्री स्वामी समर्थ.